काशीमिरा येथील पेंकरपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. सुरुवातीला आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या पतीने अखेर चौकशीत पत्नीच्या हत्येची कबुली दिली. 31 मार्च रोजी सकाळी काशीमिरा पोलिसांना पेंकरपाडा येथील एका घरात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि प्राथमिक चौकशी केली. यावेळी महिलेच्या पतीने सांगितले की तो घरी नव्हता आणि त्याला या घटनेबाबत काहीही माहिती नाही. तसेच त्याच्या पत्नीने आत्महत्या केली असावी असा अंदाज त्याने वर्तवला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. मात्र पोस्टमार्टम अहवालात महिलेचा गळा दाबून खून केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. चौकशीत आरोपी पतीने सांगितले की त्याच्या पत्नीचे अनेक लोकांसोबत अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे संतप्त होऊन त्याने तिचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने आत्महत्येचा बनाव रचला. या घटनेचा सखोल तपास करून काशीमिरा पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. काशीमिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 31 मार्च रोजी पहाटे 4च्या सुमारास नसरीन पुराठोड ह्या महिला मृतावस्थेत आढळली. त्याबाबत आपण अकस्मात मृत्यू दाखल केलेला होता आणि PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की तिचा पती जो आहे पप्पू नीलकंठ राठोड याने तिला गळावून ठार मारलेला आहे. तिचा जो पती आहे त्याला तिच्या चारित्र्यावर संशय होता आणि त्यातून भांडण होऊन त्यातून तो तिचा मर्डर झालेला आहे.